Welcome to the next session of this mathematical logic. शेवटच्या सेशनमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न्स हा कन्सेप्ट समजला आहे आणि ट्रूथ टेबल काय ते व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. मॅथमॅटिकल लॉजिकची ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय आपल्याला बाकी काही नाही करायचं, ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचे आणि फक्त सिंपल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करत द्यायचे. आता ज्यावेळेस आपण टेबल लक्षात ठेवतोय तर मी इथं परत टेबल या ठिकाणी डिझाईन करतोय. आता टेबल ज्यावेळेस डिझाईन करतोय तर आपल्याला दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी आणि क्यू इथं आपल्याला वेगवेगळे कनेक्टिव्ह यूज करायचे, जसं पी अँडिंग क्यू, पी और क्यू, पी इफ पी देन क्यू, अँड इफ पी इफ अँड ओनली इफ पी, पी इफ अँड ओनली इफ क्यू. आपल्याला कंडिशन माहिती आहे, दोन वेळेस फॉल्स फॉल्स लिहा, ट्रू ट्रू लिहा लक्षात ठेवण्यासाठी. एक वेळेस फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. त्याच्यानंतर ज्यावेळेस अँडिंग ऑपरेशन असेल प्रत्येकाला फॉल्स आहे फॉल्स आहे फॉल्स आहे, दोन्ही पण इथं काय पाहिजे ट्रू पाहिजे. त्यानंतर ऑरिंगला फक्त फॉल्स, दोन्ही फॉल्स असताना फॉल्स आहे, नंतर ट्रू ट्रू ट्रू. पी इफ पी देन क्यूला फक्त सेकंड कंडिशन फॉल्स असेल त्यावेळेस फॉल्स आहे, नंतर ट्रू ट्रू ट्रू. आणि इफ अँड ओनली इफला ज्यावेळेस एफ एफ असेल ट्रू, ट्रू ट्रू असेल ट्रू आणि नंतर फॉल्स आणि फॉल्स. या टेबलवर तुमचा सर्व लॉजिकचा खेळ म्हणतोय आपण आहे असं समजा, बाकी दुसरं आपल्याला काही करायचं नाही. तर लास्ट सेशनमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्नचे काही ट्रूथ टेबल डिफाईन केलेले आहेत. जर सेशन नसेल पाहिलं तर व्यवस्थित पाहून घ्या. आता आज आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि जे स्टेटमेंट आहेत आयडेंटिफाय करायचे, टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी, तर ते आपण पाहूयात. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम घेऊयात. Using truth table, prove the following logical equivalence. First, P and Q equivalence with negation of P, negation of Q. Second, P if and only if P Q, P ending Q, P ending Q, negation of P ending negation of Q. आपल्याला दोन प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर आहेत, तर ते प्रॉब्लेम स्क्रीनवर पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला कसं सॉल्व करायचे समजून येईल आपल्याला. लक्षात द्या. आता ज्यावेळेस मी फर्स्ट प्रॉब्लेम घेतो, युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे आपला LHS इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करायचे. तर पहिला मी इथं हे घेतोय, त्याच्यानंतर आपण दुसरा घेऊयात. तर पहा आता ज्यावेळेस इथं पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजेच मी P घेतोय या ठिकाणी, नंतर Q घेतोय. पी क्यू म्हणजेच पहिल्यांदा येईल फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. दोन प्रोबॅबल केस आल्या. पहिल्यांदा मी घेतोय तिथं पी अँडिंग क्यू. पी अँडिंग क्यू, पी अँडिंग क्यू काय होईल फॉल्स 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 आणि हे होईल ट्रू. आता मला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे, त्याच्यासाठी मला निगेशन ऑफ क्यू हवे. निगेशन ऑफ क्यू हवे म्हणजेच निगेशन ऑफ क्यू ज्यावेळेस मी घेतोय आपल्याला परत ते पुढे सॉल्व करत जायचे. निगेशन ऑफ क्यू काय येईल, क्यूवर कॉन्सन्ट्रेशन करायचे आपल्याला, क्यूवर कॉन्सन्ट्रेशन करायचे. म्हणजे एफचा होईल हा ट्रू, ट्रूचा होईल फॉल्स, फॉल्सचा होईल ट्रू आणि ट्रूचा होईल फॉल्स. त्याच्यानंतर पी इफ P then negation of Q ते फाइंड करेन मी. आता इफ P
निगेशन ऑफ क्यू म्हणजे दोनच मला हे कॉलम कॉन्सन्ट्रेशन करायचे आहेत. यावेळेस काय होईल, ज्यावेळेस आपण फॉल्स एक असेल, सेकंड फॉल्स असेल, त्यावेळेस तुमची व्हॅल्यू काय असेल, फॉल्स असेल, बाकीच्या ट्रू असेल. म्हणजे फॉल्स ट्रू हा होईल काय या ठिकाणी, फॉल्स ट्रू इथं होईल तुमचा. आपल्याला सेकंड फॉल्स हवा आहे, म्हणजे फॉल्स ट्रू हा का हवा आहे, ट्रू. फॉल्स फॉल्स हा काय असेल, ट्रू. ट्रू ट्रू हा असेल ट्रू. ट्रू फॉल्स हा असेल फॉल्स. गेटिंग? म्हणजे आपल्याला हा स्टेटमेंट भेटलाय. आता निगेशन ऑफ पी इट इज निगेशन ऑफ क्यू हा काय असेल, फॉल्स 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 आणि हा काय होईल, ट्रू. गेटिंग? आता जर पाहिलं आपण, ही जी व्हॅल्यू आहे ही LHS कुठे येते, या ठिकाणी येते. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कशामध्ये येते, RHS मध्ये येते. इथं RHS मध्ये येते. जर सर्कल केलं पाहिलं एक हे आणि हे, तर तुम्हाला फ्रॉम कॉलम, कॉलम म्हणजेच हे वरचे कॉलम झाले 1 2 3, म्हणजेच मी इथं जर नाव दिलं 3 4 5 6, मी असं म्हणू शकतो का, फ्रॉम कॉलम 3 and 6. पहा आता काय होईल, फ्रॉम कॉलम 3 and 6 जर पाहिलं, यफ 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 ट्रू ट्रू, म्हणजेच काय, दोघांचे पण ट्रूथ टेबल काय सारखेच आहेत, ट्रूथ व्हॅल्यू काय सारखी आहे, म्हणून आपण सारखे आहे. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो, द P and Q इट इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ P if P then negation of Q. गेटिंग? तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, जे की प्रूव्ह करायचे युजिंग द ट्रूथ टेबल, प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सो आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट्स करा, जेणेकरून माझ्यापर्यंत अपडेट भेटेल की एव्हरीवन हॅज एबल टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम लाईक दिस. सो प्लीज नोट डाऊन दिस. सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेऊयात. सेकंड सॉल्व्ह करतोय मी. P if and PQ म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. तर इथं P आणि Q, परत फॉल्स फॉल्स, दोन वेळेस फॉल्स, दोन वेळेस ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. गेटिंग? आता आपल्याला P म्हणजे मी पहिल्यांदा हे घेतोय, P इफ अँड म्हणली Q. या ठिकाणी काय असेल, हे फॉल्स फॉल्स असेल, हे ट्रू आहे, ट्रू ट्रू असेल, ट्रू फॉल्स फॉल्स. तो टेबल आपल्याला पाहिजे. त्यानंतर आता इथं आपल्याला P अँडिंग Q आणि नंतर निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q असं हवंय. तर मी पहिल्यांदा P अँड Q घेतोय. P अँड Q ला काय होईल, फॉल्स 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 आणि हा होईल ट्रू. त्यानंतर निगेशन ऑफ P घेतोय आपण, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ P काय येईल, ट्रू ट्रू फॉल्स आणि हा काय होईल, फॉल्स. निगेशन ऑफ Q काय येईल, निगेशन ऑफ Q ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. गेटिंग? आता आपला निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q करायचे, म्हणजे मी हे पाहतोय बरोबर. निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q म्हणजे ट्रू ट्रू काय झालं, ट्रू फॉल्स फॉल्स आणि हा झाला फॉल्स. आता मी P अँडिंग Q ऑरिंग निगेशन ऑफ P अँडिंग निगेशन ऑफ Q. आता निगेशन ऑफ P अँडिंग Q इथे आहे आणि P अँडिंग Q या ठिकाणी, म्हणजे मला दोन हे कॉलम्स हे करायचे आणि ऑपरेशन काय ऑरिंग आहे, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स 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 आणि ट्रू फॉल्स हा होईल ट्रू बरोबर. आता जर पाहिलं तुम्ही,
पी म्हणजे मी ट्रूथ टेबल फाइंड केला, LHS पण केली आणि RHS पण केली, तर पी इफ अँड वनली इफ, पी इफ अँड वनली इफ क्यू म्हणजेच हा झाला थर्ड कॉलम, आणि नंतर पी एंडिंग क्यू और निगेशन ऑफ पी एंडिंग निगेशन ऑफ क्यू हा झाला 3 4 5 6 7 8 म्हणजे हा झाला तुमचा 8 कॉलम. आता कॉलम 3 आणि 8 मध्ये जर व्हॅल्यू पाहिली ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू ट्रू, म्हणजेच फ्रॉम column 3 and 8 we can say P is if and only if equivalence to the P ending Q or negation of P ending negation of Q. getting? तर हे आपलं झालं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आपण अशा पद्धतीनं इथं प्रूव्ह करू शकतो. तर नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. सिंपल आहे, अवघड असं काही नाही आहे, फक्त समजून घ्या. आणि जसं आपलं टार्गेट ठरलेलं आहे की या चॅप्टरचा आपल्याला एक सुद्धा मार्क मिस होता कामा नये. आपले जे स्टुडंट आहेत त्यांनी एक सुद्धा मार्क मिस होता कामा नये, अशा प्रकारे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. थर्ड प्रॉब्लेम घेतोय आपण. पी एंडिंग क्यू, it is if then equal to P Q R आणि fourth P ending Q or R, P ending Q, it is ORing P R. getting? तर आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करून पाहूयात लॉजिकल इक्विव्हॅलन्स येत आहे का नाही येत आहे. सुरुवातीला परत आणखीन एक बेसिक असं मी रिवाइज करतो या ठिकाणी की आपल्याला कनेक्टिव्ह किती आहेत, म्हणजे पी हा होईल अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इफ पी देन क्यू, पी इफ अँड ओनली इफ क्यू. गेटिंग? आता जर पाहिलं इथं काय असेल, पी एंडिंग क्यूला फक्त ट्रू ट्रूलाच तुमची ट्रू व्हॅल्यू आहे, बाकी सगळ्यांना फॉल्स आहे. पी ऑरिंग क्यूला फक्त फॉल्स फॉल्सला फॉल्स आहे, बाकी सगळ्यांना ट्रू आहे. पी अँड क्यूला सेकंड ज्यावेळेस फॉल्स असेल त्यावेळेस तुमची व्हॅल्यू काय येईल, इथं ट्रू फॉल्स येते, बाकी सगळ्यांना ट्रू येते. आणि इथं ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमची व्हॅल्यू काय असेल, इथं फॉल्स असेल. परत एकदा मी सांगतोय, आपल्याला कनेक्टिव्ह हे 4-5 इम्पॉर्टंट आहेत. एक आहे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे इफ देन, इफ अँड वनली इफ, आणि निगेशन. निगेशन सिंपल आहे, फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स करायचे. आता ज्यावेळेस अँडिंग करतोय आपण, अँडिंग कधी असेल, ज्यावेळेस तुमचे एक जरी फॉल्स आला तर तुमचं फॉल्स आहे. ऑरिंग कसं असेल, एक जरी ट्रू आलं तर ट्रू आहे. इफ पी देन क्यूला जर सेकंड फॉल्स आली कंडिशन तर तुमची व्हॅल्यू काय इथं फॉल्स आहे, बाकी सगळ्याला ट्रू आहे. आणि इफ अँड वनली इफला काय असेल या ठिकाणी ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स, याला ट्रू व्हॅल्यू आहे, बाकी सगळ्यांना फॉल्स व्हॅल्यू आहे. तर हाच कन्सेप्ट यूज करायचे आणि तुम्हाला हे म्हणजे डोक्यामध्ये ठेवून इथे सॉल्व्ह करायचे. प्रत्येक वेळेस पाहण्याची पण गरज नाही, हळूहळू प्रॅक्टिस करून तुम्हाला नक्कीच येईल. तर आता पी दोन स्टेटमेंट आहेत, दोन नाही तर किती आहेत, पी क्यू आणि आर, 3 स्टेटमेंट आहेत. तर पी क्यू आर 3 स्टेटमेंट घेऊयात आपण, बरोबर आहे. 3 स्टेटमेंट घेतलेलं आहे मी इथे, थोडं आपल्याला स्पेसिंग कमी होईल. 3 स्टेटमेंट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं तिथं 3 म्हणजेच आपला 8 प्रोबॅबल केस येतील. तर पी क्यू आर, चार टाइम फॉल्स लिहायचं, फॉल्स 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 फॉल्स, ट्रू 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 ट्रू. त्याच्यानंतर 2 टाइम फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. तर आपण हे असं
प्रोबॅबल कंडिशन्स फाइंड करून घेतल्या. मी लाईव्ह का करतोय कारण प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेस बुक्समध्ये डायरेक्टली दिलेलं असतं पण ते कसं आलेलं आहे हे समजत नाही आणि नाही समजल्यामुळे आपल्याला कंडिशन इथं व्यवस्थित आयडेंटिफाय नाही करतं. त्यासाठी आपण लाईव्ह सेशन घेऊन हे तुम्हाला जसं लक्षात पण कसं ठेवायचं हे आपण ह्या कंडिशन सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगतोय. आता मला पी अँडिंग क्यू पाहिजेत, पी अँडिंग क्यू पाहिजेत. पी अँडिंग क्यू फॉल्स फॉल्स म्हणजे इथं फक्त इथं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं. फॉल्स फॉल्स हा काय होईल फॉल्स, false false false, it is false 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 true आणि हे काय होईल ट्रू फॉल्स यस ट्रू. गेटिंग. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे पी अँडिंग क्यू. इफ पी अँडिंग क्यू देन आर. बरोबर आहे. आता जर पाहिलं आपल्याला ही व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल मी थोडं स्मॉल ह्याच्यामध्ये लिहितो जेणेकरून आपल्याला पुढची जे पी अँडिंग क्यू P ending Q then it is R. काय येईल पाहूयात आपण या ठिकाणी. आता मला इफ देन स्टेटमेंट आहे मधला म्हणजे P ending Q हा येईल पहिल्यांदा. त्याच्यानंतर R म्हणजे फॉल्स फॉल्स हा काय असेल ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स. कारण आपल्याला फक्त इफ देन किंवा जेव्हा सेकंड फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स आहे, बाकी सगळ्याला ट्रू आहे. ट्रू ट्रू इट इज ट्रू हा स्टेटमेंट आलेला आहे. त्याच्यानंतर मला काय करावं लागेल आता क्यू क्यू इफ क्यू देन आर, इफ क्यू देन आर म्हणजेच काय होईल पहा आता एफ एफ हा होईल ट्रू, एफ ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू 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 फॉल्स आणि इथं काय होईल ट्रू. त्यानंतर पी क्यू आर म्हणजे मला पी आणि हा जो स्टेटमेंट हा जो कॉलम याच्या सोबत करायचे तर फॉल्स ट्रू हा काय होईल फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू हा होईल ठीक आहे. आपला एक कॉलम इथं स्किप झालाय. ओके. पी अँडिंग क्यू नंतर आपल्याला ते आर सोबत करायचं होतं पण आपण डायरेक्टली इथं पी नाही इथे झालं. ओके ओके. इथे पी अँडिंग क्यू आर केलं आपण इथं ठीक आहे. क्यू अँडिंग आर ठीक आहे बरोबर आहे. पी आणि आपल्याला हे कॉलम करायचे म्हणजे फॉल्स ट्रू हा काय होईल ट्रू, फॉल्स ट्रू हा पण ट्रू होईल, फॉल्स फॉल्स हा पण ट्रू होईल, फॉल्स ट्रू हा पण काय होईल ट्रू, ट्रू 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 फॉल्स हा होईल फॉल्स आणि ट्रू ट्रू हा होईल ट्रू. बरोबर आहे. म्हणजे जर पाहिला त्या ठिकाणी आपण पी अँडिंग क्यू इम्प्लाइज म्हणजेच हा जो कॉलम आहे आणि त्याच्यानंतर पी म्हणजेच हा जो कॉलम आहे तो मला व्हेरीफाय करायचे. LHS इज इक्वल टू RHS. तर पाहूयात आपण ट्रू 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 इथं फॉल्स आलेलं आहे आपलं पी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आपण एका ह्याच्यामध्ये इथं फॉल्स म्हणजे पी अँडिंग क्यू फॉल्स आहे दॅट इम्प्लाइज आर फॉल्स फॉल्स. इथं व्हॅल्यू आपली रॉंग झाली इथं ट्रू आहे म्हणजे फॉल्स आणि इथं फॉल्स. लक्षात घ्या जर एक जरी व्हॅल्यू आपली चुकली तर पूर्ण चुकतं तर कॉन्सन्ट्रेशन देऊन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बाकी असं काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. ट्रू आता इथे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू इथं जर पाहिलं 1 2 3 4 5 म्हणजे हा जर कॉलम 5 घेतला 6 7 आता इथं फ्रॉम कॉलम 5 and 7 all the truth values are same there, so I can say the P ending Q it is R, it is logical equivalence to the P it is Q R. Getting? तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सो प्लीज नोट डाऊन दिस.
तर आता आपण शेवटचा प्रॉब्लेम घेतोय याच्यावर, ट्रू लॉजिकल इक्विव्हॅलन्सवर, जेणेकरून मी असं ॲज्युम करतोय की सर्व विद्यार्थ्यांना प्रॉपरली समजून आलेलं आहे. नसेल समजलं तर प्लीज कमेंट इन द कमेंट बॉक्स or in the chat box. So definitely we will again revise, but the understanding is very important. अंडरस्टँडिंगच नाही झाली तर आपले मार्क्स मिस होतील, आणि हा चॅप्टर आपल्याला पासिंगसाठी हा खूप मदतीला करणार आहे. समजलं? म्हणजे अगोदर आपण पासिंगचा क्रायटेरिया फुलफिल करायचे, त्याच्यानंतर आपल्याला स्कोरिंगला जायचे. त्यासाठी मी सांगतोय आपल्याला एक सुद्धा मार्क या चॅप्टरमधून मिस करायचा नाहीये. नेक्स्ट स्टेटमेंट घेऊयात आपण. हा फोर्थ आहे, पी क्यू आर. परत आपल्याला 3 आहेत, म्हणजेच पी क्यू आर. स्टेप बाय स्टेप तुम्ही फक्त सॉल्व करत जा, नक्कीच आपल्याला आन्सर या ठिकाणी येणार आहे. पहिल्यांदा 4 वेळेस फॉल्स फॉल्स फॉल्स, नंतर ट्रू 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 ट्रू. तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर लाइनिंग असतील, बोर्डवर प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला आय थिंक काही अडचण नसेल. गो ऑन सॉल्विंग, डेफिनेटली यू विल गेट द आन्सर. 2 वेळेस फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. कन्फ्यूज करून घेऊ नका. हे बुक्समध्ये 4 टाइम ट्रू फॉल्स असं रिवाइज केलं आहे, पण एकच स्टेप यूज करा. डेफिनेटली कशा पद्धतीने केलं तर आन्सर आपलं सेम येणार आहे आणि याच्यामध्ये मार्क्स मिस होणार नाहीत. नाहीतर तुम्ही असं विचार करताल बुक्समध्ये हे 4 टाइम ट्रू असं केलं आहे, मग मी काय करायचं? काही करायची गरज नाही. ही पण मेथड बरोबर आहे, ती पण मेथड बरोबर आहे. प्रत्येक बुकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता पी क्यू आर मी घेतो. आता इथं या ठिकाणी पहिल्यांदा मला क्यू ऑरिंग आर करायचे, क्यू ऑरिंग आर करायचे, म्हणजे फॉल्स फॉल्स हा काय होईल? फॉल्स फॉल्स, ट्रू 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 ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. त्यानंतर पी, इफ पी देन क्यू ऑर. बरोबर आहे? इफ पी देन क्यू ऑर. फॉल्स फॉल्स हा होईल ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स, कारण सेकंड फॉल्स आहे. ट्रू ट्रू ट्रू, इट इज ट्रू अँड दिस इज ट्रू. बरोबर? म्हणजेच आपल्याला हे पण एक झालेलं आहे. त्यानंतर म्हणजेच आपले हे पूर्ण झालेलं आहे, LHS झालेलं आहे. आता मला इफ पी देन क्यू करायचे. इफ पी देन क्यू म्हणजे मी इथेच कॉन्सन्ट्रेशन करेल सर. फॉल्स नाही, सॉरी, ट्रू 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 ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, म्हणजे परत येईल इथं फॉल्स, ट्रू आणि ट्रू. त्यानंतर मला करायची आता या ठिकाणी पी क्यू झालं, नंतर पी इफ पी देन आर, म्हणजे पी आणि आर. फॉल्स फॉल्स, इट इज ट्रू, फॉल्स ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, इथे येईल आपला ट्रू. त्यानंतर इफ पी देन क्यू, इट इज ऑरिंग विथ पी. इफ पी देन आर, नॉट इट इज क्यू, इट इज आर. गेटिंग? म्हणजे आपल्या याच्यामध्ये ऑरिंग करायचे. ट्रू ट्रू काय होईल? ट्रू 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 ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. आता आपण LHS पण घेतलाय. LHS आपला हा कॉलम आहे, RHS आपला हा कॉलम आहे. म्हणजेच 1 2 3 4, 1 2 3 4 हा होईल 5, 6 7 8 हा होईल तुमचा 8. पाहूयात आपण ट्रूथ व्हॅल्यू सारखे आहेत का? ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू 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 ट्रू. यस. सो फ्रॉम कॉलम 5th and 8, I can say P, if P then Q ORing R, it is logical equivalent to the if P then Q ORing P if R. तर
अशा प्रकारे आपल्याला दोन स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे प्रूव्ह करायचे आहेत. सिंपल आहे आणि माझ्या माहितीनुसार तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल मी अशी अपेक्षा करतोय. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. प्रत्येकाने जे कोणी व्हिडिओ पाहतोय त्यांनी कमेंट्समध्ये कमेंट्स करा की तुमचं अंडरस्टँडिंग इथपर्यंत प्रॉपरली झालेलं आहे. 3 किंवा 4 मार्काला याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज नोट डाऊन दिस. नेक्स्ट टाईप आपण फाइंड करणार आहे, आयडेंटिफाय करायचं टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि काय कॉन्टिंजन्सी. खूप इम्पॉर्टंट आहे आणि JEE-CET तुम्हाला खूप फास्टमध्ये सगळं सॉल्व करून दाखवायचे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेतोय. using truth table examine whether following statement is a tautology, contradiction or contingency. First, P ending Q ending negation of P or ring negation of Q. Second, P ending if P then negation of Q, it is P. तर पाहूयात आपण कसं सॉल्व करायचं ते. आता हे सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी हे माहिती असणं आवश्यक आहे. लास्ट सेशनमध्ये आपण थेरॉटिकली पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतलेला आहे. कोणते आहेत? टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. आता टॅटॉलॉजी म्हणजेच काय? टॅटॉलॉजी म्हणजे काय? ज्याच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या ट्रू येतात त्याला म्हणायचे टॅटॉलॉजी. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? ज्याच्या सगळ्या व्हॅल्यू या फॉल्स येतात त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय? कॉन्टिंजन्सी म्हणजे काय? नायदर ट्रू नॉर फॉल्स म्हणजेच हे कॉम्बिनेशन येईल ट्रू आणि फॉल्सचं, त्याला म्हणतोय आपण कॉन्टिंजन्सी. तर हे फक्त शेवटचा कॉलम पाहायचा आपल्याला ट्रूथ टेबलचा आणि याच्यानुसार टॅटॉलॉजी आहे का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कॉन्टिंजन्सी आहे हे फक्त फाइंड करायचे. तर आपण पहिला प्रॉब्लेम घेऊयात म्हणजे तुम्हाला नक्कीच समजून येईल. PQ म्हणजे आपल्याला दोन स्टेटमेंट आहेत. तर मी P घेतोय, इथं Q घेतोय. पाहूयात काय होईल आता या ठिकाणी. म्हणजे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. त्यानंतर मला काय करायचं आहे? P एंडिंग Q करायचे. P एंडिंग Q काय होईल? इट इज फॉल्स ट्रू. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P करावं लागेल मला. निगेशन ऑफ P काय येईल? इट इज ट्रू फॉल्स. बरोबर. निगेशन ऑफ Q काय करावं लागेल? इट इज ट्रू आणि हा काय होईल? फॉल्स. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P ऑरिंग निगेशन ऑफ Q काय होईल पाहूयात आपण.
निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच हा होईल ट्रू 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 आणि हा होईल फॉल्स. आता या ठिकाणी पी एंडिंग क्यू, पी एंडिंग क्यू एंडिंग निगेशन ऑफ पी ऑरिंग निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच मला पी एंडिंग क्यू आणि निगेशन ऑफ पी या दोन्हीमध्ये एंडिंग करायचे, तर हा होईल फॉल्स, हा होईल फॉल्स, हा होईल फॉल्स, हा होईल फॉल्स. बरोबर आहे. तर मी ऑपरेशन करून हा तुम्हाला हा पूर्ण स्टेटमेंटचा शेवटचा जो कॉलम आहे तो तुम्हाला इथे फक्त आयडेंटिफाय करायचे. फॉल्स 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 फॉल्स, सगळ्या प्रोबॅबल केसला आन्सर काय तुमचं फॉल्स आहे. म्हणून हा जो स्टेटमेंट आहे देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज कोणता असेल, कोणता असेल कमेंट्स करा, कोणता असेल. द गिवन स्टेटमेंट इज व्हॉट, इट इज द कॉन्ट्रॅडिक्शन. समजलं. कॉन्ट्रॅडिक्शन फॉल्स, टॅटॉलॉजी ट्रू, कॉन्टिजेन्सी फॉल्स अँड ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट आपण फाइंड करूयात. सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करूयात, पाहूयात आन्सर काय आहे. पी एंडिंग पी निगेशन ऑफ क्यू आणि त्याच्यानंतर एफ पी देन क्यू. ओके. तर मला पहिल्यांदा निगेशन ऑफ क्यू फाइंड करावं लागेल. काय लिहितं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्याच्यानंतर इफ पी देन निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच हे दोन फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 फॉल्स हा येईल फॉल्स. त्याच्यानंतर पी एंडिंग पी निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच पी आणि हे बरोबर एंडिंग ऑपरेशन आहे. एफ ट्रू इट इज ट्रू, नो एफ ट्रू इट इज फॉल्स, एफ ट्रू फॉल्स, टी टी ट्रू अँड इट इज फॉल्स. एंडिंग ऑपरेशन आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पी पी निगेशन ऑफ क्यू, इफ पी देन इट इज पी, म्हणजेच याच्यासोबत इफ देन पी करायचे. फॉल्स फॉल्स हा होईल ट्रू, फॉल्स फॉल्स हा होईल ट्रू, ट्रू ट्रू हा होईल ट्रू आणि फॉल्स ट्रू हा होईल ट्रू. बरोबर आहे. आता जर पाहिलं तर या शेवटच्या कॉलममधून आपण पाहू शकतोय की ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू, आर ट्रू. दॅट मीन्स द गिवन स्टेटमेंट इज व्हॉट, tautology. The given statement is tautology. So please note down this. एकदा व्हॅल्यू परत चेक करून घ्या, कुठं काही मिस्टेक असेल तर रेक्टिफाय पण करून घ्या. मे बी कुठे मिस्टेक होऊ शकते, परंतु स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आन्सर येऊन जाईल. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आपण आणखीन. थर्ड प्रॉब्लेम, P if P
Q ending Q R P R. स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, नक्कीच तुम्हाला आन्सर या ठिकाणी येऊन जाईल. आता इथे जर पाहिलं तुम्हाला 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर. पी क्यू आर म्हणजेच तुम्हाला इथं 8 प्रोबॅबल केस येत आहेत. तर पाहूयात आपण पी क्यू आर. मी इथं केस प्रोबॅबल केसेस पहिल्यांदा लिहून घेतोय. पहिल्यांदा फॉल्स 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 फॉल्स, ट्रू 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 ट्रू. इंटरेस्ट येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर. कारण आपल्याला पुढचे मार्क्स कोणते पण एक सिंगल मार्कसुद्धा मिस करायचा नाही आहे. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. 4 वेळेस फॉल्स 4 वेळेस ट्रू, 2 वेळेस फॉल्स 2 वेळेस ट्रू, 2 वेळेस फॉल्स 2 वेळेस ट्रू, 4 एक अल्टरनेट फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. गेटिंग. आता मला पाहिजे पी अँड पी इफ पी देन क्यू. पाहूयात काय येतं. फॉल्स 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 नो इट इज ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू अँड दिस इज ट्रू. हे झालेलं आहे. त्याच्यानंतर क्यू इफ क्यू देन आर. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू, false it is true. Yes. Then if p then r म्हणजे false 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 false, true false true true true, false true true, false true false and it is true. त्याच्यानंतर Q if Q and it is P R म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये ट्रू ट्रू इट इज ट्रू 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 ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू अँड दिस इज द ट्रू. गेटिंग. त्याच्यानंतर हे P if P then Q ऑरिंग Q R P R म्हणजेच मला नॉट ऑरिंग इट इज अँडिंग. तर हे आणि या ह्याच्यामध्ये अँडिंग करायचे. ट्रू 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 इट इज द फॉल्स, दिस इज द फॉल्स, ट्रू 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 इट इज ट्रू. म्हणजे जर पाहिलं आपण ट्रू फॉल्स इट इज अ कॉम्बिनेशन, सो इट इज नायदर contradiction or not tautology. So the given statement is it is the contingency. Getting? Please note down this.
P ending Q, Q ORing P. Second, if P then Q, negation of P ORing Q. दोन प्रॉब्लेम आहेत, दोन सॉल्व करूयात आणि त्यानंतर आपला सेशन हा कन्क्लूड करूया. तर आता जर पाहिलं आपण पी क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, त्याच्यामुळं आपल्याला फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू बरोबर आहे. त्यानंतर मला पी एंडिंग क्यू घ्यायचे. पी एंडिंग क्यू इट इज फॉल्स 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 ट्रू फॉल्स इट इज फॉल्स इट इज ट्रू बरोबर आहे. फॉल्स 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 ट्रू. त्यानंतर क्यू ऑरिंग पी, क्यू ऑरिंग पी म्हणजेच क्यू ऑरिंग पी फॉल्स फॉल्स इट इज फॉल्स ट्रू ट्रू आणि इथं ट्रू. त्यानंतर पी क्यू क्यू पी. आता इथे जर पाहिलं आपल्याला याच्यासोबत म्हणजे पी याच्यासोबत आपला इफ देन करायचे. सो फॉल्स फॉल्स इट इज फॉल्स फॉल्स इट इज ट्रू false true 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 and this is true. So all the values are all truth values are true. Therefore the given statement is is tautology. Getting? तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करू शकतोय. नंतरचा प्रॉब्लेम आपण एक सॉल्व करून घेऊयात. जर पाहिलं आपण दोन स्टेटमेंट आहेत पी क्यू जर पाहिलं आपण फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला इफ पी देन क्यू false false true false true 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 false false true true true. त्यानंतर निगेशन ऑफ पी हवे आपल्याला. निगेशन ऑफ पी काय येईल ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू म्हणजे ट्रू फॉल्स हा येईल. इथं ऑरिंग आहे ट्रू फॉल्स म्हणजे ट्रू ट्रू फॉल्स आणि हा काय ट्रू. त्याच्यानंतर पी इफ पी देन क्यू इट इज इम्प्लाइज डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी ऑरिंग क्यू म्हणजेच इफ पी देन क्यू अँड दिस इज द ऑपरेशन इज इन बिटवीन इट इज अ डबल इम्प्लाइज. सो ट्रू ट्रू यस ट्रू इट इज ट्रू इट इज फॉल्स नो दिस इज द ट्रू false false true and this is also true. Yes, so all the truth values are true. All the truth values are true. Therefore the given statement is what tautology. Getting? तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. समजून घ्या प्रॉपरली व्यवस्थित.
लक्षात घ्या, तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसत असतील तर हे प्रॉब्लेम पूर्णपणे हा सेशन पाहिल्यानंतर व्यवस्थितपणे समजून घेऊन त्याच्यानंतर 1 2 3 4 प्रॉब्लेम्स मी आज होमवर्कला दिले, तर हे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि व्हॉट्सअपवर मला कम्युनिकेट करा. एवढे जे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केलात आणि तुमचं जर आन्सर बरोबर आलं तर नक्कीच तुमचं जवळपास 4 मार्क हे कन्फर्म झाले असे समजायचं आहे. आणि त्यानंतर याचं जे आन्सर आहे, आपलं जे नोट्सचं ॲप आहे त्या ॲपमध्ये व्हेरीफाय करा की तुमचं आन्सर आणि ते आन्सर व्हेरीफाय होत आहे का. कुठं जर काही प्रॉब्लेम असेल तर परत एकदा चेक करा, कारण मध्ये थोडं एक जरी ट्रूथची व्हॅल्यू फॉल्स आली तर आपला आन्सर पूर्ण रॉंग होऊन जाऊ शकतं. तर याच्यासाठी हे एक प्रिकॉशन घ्या. त्यानंतर परत मी हा टेबल रिवाइज करतोय, कारण हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ज्यावेळेस 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याला 4 प्रोबॅबल केस असतील. पहिल्यांदा 2दा फॉल्स, 2दा ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू अल्टरनेट. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस पी अँडिंग क्यू असेल तर तुम्हाला प्रत्येक ह्याला फॉल्स असणार आहे. ज्यावेळेस दोन्ही पण ट्रू असतील त्याच वेळेस ट्रू असेल. पी ऑरिंग क्यूला प्रत्येक ह्याला तुमचं ट्रू असणार आहे, फक्त दोन्ही फॉल्स असतील त्यावेळेस फॉल्स असेल. इफ पी देन क्यूला काय असेल, जर दुसरा स्टेटमेंट जर फॉल्स आला तर फॉल्स आहे, बाकी सगळ्या ह्याला काय इथं ट्रू आहे. आणि त्याच्यानंतर इफ बाय इम्प्लाइज म्हणजेच इफ पी इफ अँड ओनली इफ क्यूला काय असेल, इथं बाय डायरेक्शनला काय असेल, दोन्ही पण फॉल्स किंवा दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू असेल, बाकीच्या वेळेस या ठिकाणी काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. तर हा एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर आपण आतापर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले असं मी अपेक्षा करतोय. स्टेटमेंट पॅटर्न, हाऊ टू फाइंड द ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आणि नंतर तुम्हाला एखादा स्टेटमेंट दिला असेल तो तुम्हाला टॅटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे असं तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तर एक हिट करा. त्याच्यामुळं काय होतं, आम्हाला मोटिवेशन भेटतं असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपरली अंडरस्टँडिंग होऊन जाईल. आता जर पाहिलं तुम्ही तर इथपर्यंत अभ्यास केलं तर नक्कीच तुमचा हा चॅप्टरला कमांड येत जाईल. याच्या पुढं पूर्ण ह्याच्यावर बेस असून पुढचा आपण प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तर नक्कीच तो प्रॉब्लेम डे बाय डे सॉल्व्ह करत जा, प्रॅक्टिस करा नोटबुकमध्ये. इच अँड एव्हरी प्रॉब्लेम यू शुड प्रॅक्टिस इन द नोटबुक. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, कारण मॅथमॅटिक्सला आपलं एकच प्रिन्सिपल आहे, एकच फॉर्म्युला आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. याच्याशिवाय दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. गायडन्ससाठी आपण आहे इथं, आम्ही आहोत इथं. तुम्हाला नक्कीच प्रॉपरली या ठिकाणी गायडन्स होत जाईल. आणि नक्कीच आणि हे कसं असेल, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे तुम्ही एका दिवसात पूर्ण प्रॅक्टिस करून नाही जमत. आजचं सेशन काय झालंय याच्यावर प्रॅक्टिस करायचे, उद्याचं काय होईल याच्यावर सेशन करायचे, आणि प्रत्येक संडेला आपल्याला पूर्ण रिवाइज करायचे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कन्सेप्ट हा इथं समजून घ्यायचा आहे. तर आय होप दॅट एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हेरी प्रॉपरली रिगार्डिंग ऑल द कन्सेप्ट रिस्पेक्ट टू द मॅथमॅटिकल लॉजिक. काही प्रॉब्लेम असेल तर परत विचारा, परत आणखीन आपण रिवाइज करूयात. परंतु या चॅप्टरचं आपलं टार्गेट जसं ठरलंय, एक सुद्धा मार्क हा मिस होता कामा नये. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. अगेन वी विल मीट टुमॉरो ॲट द सेम टाइम.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढं झालेलं आहे व्यवस्थित प्रॉपरली अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हा मॅथमॅटिकल लॉजिक हा खूप सिम्पल चॅप्टर आहे. हा टेबल फक्त एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. हा जर टेबल समजला नसेल तर तुम्हाला बाकी काहीच समजणार नाही. तर हे प्रॉपरली व्यवस्थितपणे समजून घ्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि आज आय थिंक 5वा सेशन आहे आपला. तर 5व्या सेशनपर्यंत आजच्या दिवशी पूर्ण परफेक्ट करून घ्या, कारण नंतर आपण नवीन कन्सेप्ट स्टडी स्टार्ट करतोय. तर याच्यावर पूर्ण एक्सरसाइज 1.2 हे डिपेंड आहे. 1.1 सर्वांनी परफेक्टपणे सॉल्व केलेलं आहे. असाइनमेंट पण आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर आपलं एक्सरसाइज 1.2 जे की मी तुम्हाला उद्या टास्क देणार आहे. आज फक्त तुम्हाला एवढे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम फक्त प्रॅक्टिस करायचे आहेत आणि जेवढे आपण इथं लाईव्ह सॉल्व केले आहेत ते लाईव्ह तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आहेत. उद्या तुम्हाला एक्सरसाइज 1.2 भेटेल. त्याच्यानंतर आपण स्विच होणार आहे 1.3 कडे. तर व्यवस्थित करा. सर्वांनी सर्व करतायत व्यवस्थित, पण आणखी प्रॉपरली व्यवस्थित करून नक्कीच आपला हा जून महिना हा एक आपला 3 चॅप्टरच्या रिलेटेड एकदम परफेक्ट व्हायचे JEE, नीट आणि CETच्या संदर्भात. तर नक्कीच सर्वजण प्रॉपरली व्यवस्थित करत आहेत. आणखीन आपण ताकद लावूयात. आपलं जे टार्गेट आहे नीट JEE 2021 अचीव करण्याचं, ते नक्कीच आपण एकदम प्रॉपरली व्यवस्थित हेपणे करून आपण त्याच्यामध्ये यश संपादन करणार आहोत, यामध्ये आपल्याला शंका नाही आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.